महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सातपूर अशोकनगर येथील ओम योगा क्लासेसच्या वतीने नवनियुक्त नगरसेविका माधुरीताई बोलकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला। सातपूर अशोकनगर येथील प्रभाग क्रमांक 10 मधून भरघोस मतांनी दणदणीत विजयी झालेल्या नागरिकांच्या मनात घर करून राहणाऱ्या माधुरीताई गणेश बोलकर यांचा ओम योगा क्लासेसच्या वतीने भव्य सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी योगा क्लासेसच्या योगगुरू पल्लवीताई अवसरकर, रंजनाताई पाटील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया परिवारातर्फे चित्रा रमेशगिरी गोसावी यांनी माधुरीताई बोलकर यांचा सत्कार केला। तसेच माधुरीताई बोलकर यांनी सर्व महिलांचे आभार व्यक्त केले। हा माझा एकटीचा विजय नसून तो सर्व अशोकनगर प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांचा आहे, कारण त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे त्याला मी खरे उतरेन व येणाऱ्या काळात प्रभागाचा विकास करून दाखवेल व गोरगरिबांच्या मदतीला धावून जाईल। प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। सगळ्यांना नमस्कार। जय श्रीराम। जय श्रीराम। आज खरंच मला वाटतं आज ओम योगा क्लास आहे तिथं मला खरंच वाटलं की हाय माझे प्रेमाची लोक इथे खूप आनंद झाला। आज मी पल्लवीताई, रंजनाताई असतील यांच्या आभार दे, त्यांनी मला सपोर्ट केला। तुम्ही आज माझी होती म्हणून आज दुसऱ्या वेळेस मानली। माझ्या नाका बहिणीचं मी आभार आणि तुम्ही हक्काने त्यांना कधी सांगा मी ते यायला आलो होतो पण माझं महिलांच्या कार्यक्रम नको कारण ही मदत करतात बॅकला राहून ते मदत त्याचं कौतुक पण झालं पाहिजे। खूप आभारी तुम्ही हक्काने आम्ही जर चुकलो तर आमचे कान धरून सांगा हे पुढे काम असतं की पडतात ते आम्ही पुढे करू। घेतले मी पण माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करते। शिवयोग आणि बोलण्याची संधी मिळाली त्यासाठी आदरणीय मान्य सर्वांनी उपस्थिती आणि माझ्या सर्व प्रिय भगिनी, आजचा हा क्षण केवळ स्वागताचा नाही तर आपल्या सर्वांना माधुरीताई बोलकर आता झालेल्या ह्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे आणि सर्वांना पण आनंद झाला आणि आजपर्यंत ताईंनी जो आपल्याला सहकार्य केला तर जे काही सर्व होतं ते फक्त ताईंमुळे झालेलं आणि तुम्ही आज माधुरीताईंचा कौतुक सोहळा आपण इथे ठेवलाय श्री योगा फाउंडेशन तर्फे। त्याच महिला काही कारणास्तव आणि बऱ्यापैकी संख्या आली कौतुक सोहळा करण्यासाठी। कौतुक सोहळा हा झालाच पाहिजे, कारण की एका स्त्रीच्या मागे म्हणजे एक पुरुष असतो, एक स्त्रीच्या मागे एक स्त्री असते, तशीच माझ्या मागे एक स्त्री आहे ती बोलते। आज खूप खूप अभिनंदन। निवडून येणारच, कारण त्यांचं काम होत आहे, ते जे काम करतात ते सर्वसामान्यांप्रमाणे म्हणजे पर्यंत जे पोहोचत आहे फार मोठी गोष्ट आहे। जनरली होतं असं जेव्हा एखादा मोठ्या पदावर पोहोचतो किंवा त्याला प्रसिद्धी मिळते तेव्हा ती प्रसिद्धीची हवा त्याच्या डोक्यात जाते। आणि त्यांचं मी सगळ्यांना पाहिलेलं आहे, ताईंचं प्रवास आहे आणि ताईंचं सुद्धा त्याला निवडून येण्याचं कारण मला वाटतं एकच आहे की बाबा ते दरवेळेला त्या सर्वांमध्ये सामान्य लोकांमध्ये मिळत होतात आणि सर्वांशी असं आपल्यालाच एक म्हणून त्याचं
वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.